नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ज्ञानदीपच्या करंट इव्हेंटच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। 2 दिवस कनेक्टिव्हिटीचा इश्यू असल्यामुळे आपले व्हिडिओ थोडेसे लेट झाले। आज आपण पाहणार आहोत 27 तारखेच्या चालू घडामोडी। मी परत एकदा सांगितलं की या व्हिडिओ सिरीजचा मेन फायदा हा आहे की तुम्ही पेपर कसं वाचावं, काय वाचावं हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं सांगणं व पेपरमधल्या महत्त्वाच्या गोष्टी या पद्धतीनं सांगणं की जेणेकरून तुमचा वेळ वाचावा व तुम्हाला जनरल स्टडीजवर फोकस करता यावं व सोबतच तुम्ही कोणत्या गोष्टीचा रिसर्च करावा, हा या सिरीजचा महत्त्वाचा उद्देश आहे। आपण सुरू करूया 27 तारखेच्या चालू घडामोडीपासून। आता सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे झूमला टक्कर देणारं भारतीय बनावटीचं ॲप आपण बनवणार आहोत। झूम काय आहे तर बेसिकली तुमच्या लक्षात असेल, कोरोना आल्यानंतर सर्व गोष्टी डिजिटल झाल्या, ऑनलाईन झाल्या व या झूम ॲपच्या मार्फत खूप सर्व लोकांनी वेबिनार घेणं सुरू केलं, मीटिंग्स घेणं सुरू केलं, कॉन्फरन्सिंग घेणं सुरू केलं। आणि हा सुरू झाल्यानंतर परत दुसरा महत्त्वाचा इश्यू हा आला की या झूम ॲपमध्ये प्रायव्हसी व्हायलेट होते। सध्या तरी खूप सर्व प्रायव्हेट कंपन्या असतील, विद्यार्थी असतील, हे सर्व झूम ॲपचा वापर करतात। सरकारनं सध्या मीटिंग्स घेत असताना झूम ॲपचा वापर करणं सुरू केलेलं आहे। तर ह्या प्रकारच्या झूम ॲपला टक्कर देणारं, प्रायव्हसी मेंटेन करणारं एक ॲप आपण डेव्हलप करत आहोत, भारतामध्ये ॲप डेव्हलप करत आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट, याबद्दलची न्यूज वाचताना कोण डेव्हलप करतंय, कोणत्या स्टेजला आहे, या गोष्टी पाहू नका। ज्यावेळेस तुमची परीक्षा येईल तोपर्यंत त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती आलेली असेल। सो विनाकारणचा डेटा गोळा करत बसू नका। फक्त इथं मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती आहे, झूम ही जी कंपनी आहे ही अमेरिकेतील कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची कंपनी आहे। झूम कंपनीची सुरुवात किंवा फाउंडेशन 2011 साली झालं व एरिक युआन, नाव लक्षात ठेवा, एरिक युआन हे झूम कंपनीचे फाउंडर आहेत। एरिक युआन हे झूम कंपनीचे फाउंडर आहेत व तेच झूम कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुद्धा आहेत। नाव लक्षात ठेवा, झूम कंपनी अमेरिकन कंपनी आहे व एरिक युआन हे या कंपनीचे फाउंडर व ओनर आहेत। ॲपचे काय फायदे असतील हे इथं सांगितलेलं आहे, फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। यावरती प्रश्न येण्याचा चान्स खूप कमी असतो। भारतीय भाषांचा वापर केला जाईल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट, माहितीचा साठा भारतात राहणार आहे। याचा सर्व्हर ॲपलसारखं किंवा ब्लॅकबेरी फोनसारखं कॅनडा किंवा अमेरिकेमध्ये असणार नाही आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, स्थानिक पातळीवर या ॲपवरती नियंत्रण ठेवता येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये परकीय हस्तक्षेपाचा व भारतीय सार्वभौमत्वाला धोका होईल अशी कोणतीही गोष्ट या ॲपच्या मार्फत घडणार नाही आहे। त्यामुळे स्वदेशी बनावटीचं झूमच्या पॅरलल असणारं किंवा झूमला टक्कर देणारं ॲप आपण बनविण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुढची महत्त्वाची योजना आहे जी आहे डिजिटल करन्सीची। तुम्हाला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी बिटकॉईननं पूर्ण भारतीय मार्केटमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सर्व धुमाकूळ घातला होता। बिटकॉईन काय, कशी, त्याच्यामध्ये काय धोके आहे, त्यामध्ये किती लोकांना किती फायदा झाला, हा फायदा झाल्यानंतर अचानक त्याची मागणी कशी वाढली, नंतर ही मागणी कशी कमी होत गेली, हे सर्व आपण व्यवस्थित पाहितलेलं आहे। तुम्ही खूप सर्व मॅगझिनमध्ये सुद्धा वाचलं असेल। आता सध्याच्या कोरोना वॉरमध्ये चायना स्वतःची डिजिटल करन्सी आणण्याचा प्रयत्न करत आहे। का तर या वॉरमध्ये त्यांचा आणि अमेरिकेसोबतचं जे व्यापारी युद्ध वाढलेलं आहे, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात चायनाला स्वतःला इंटरनॅशनलाइज करणं इच्छित आहे। तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट माहीत असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आत्तापर्यंत स्वतःच्या एसडीआर म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे फक्त 4 चलनांमध्ये प्रकाशित करत होतं किंवा 4 चलनांच्या आधारे ठरवले जात होतं। त्यांनी या एसडीआरची किंमत ठरवताना रिसेंटली चायनीज करन्सीला सुद्धा त्यामध्ये ॲड केलेलं आहे। सो त्याच धर्तीवरती स्वतःच्या चलनाला इंटरनॅशनलाइज करण्यासाठी चायना स्वतःचं डिजिटल युआन आणण्याचा प्रयत्न करत आहे। या डिजिटल युआनचं नाव ERMB या नावाने हे डिजिटल युआन आणण्याचा प्रयत्न करणार आहे। हे डिजिटल युआन चायनामार्फत 2022 साली आणण्याचा प्रयत्न केला जाईल। सध्या या डिजिटल करन्सीचा वापर प्रायोगिक तत्वावरती चायनाची जी सेंट्रल बँक आहे, म्हणजे जशी भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असते तशी चायनाची सेंट्रल बँक म्हणजे पीपल्स बँक ऑफ चायना। तरी पीपल्स बँक ऑफ चायनानं 4 महत्त्वाचे शहरं यामध्ये या डिजिटल करन्सीचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू केलेला आहे। या 4 शहरांची नावं विचारली जाऊ शकतात। पहिलं शहर आहे शेंझेन शहर, दुसरं आहे चेंगडू, तिसरा आहे सुझो आणि चौथा आहे जिओंगान शहर। या 4 शहरांमध्ये महत्त्वाची गोष्ट, या डिजिटल युआनचा वापर सुरू झालेला आहे। सोबतच काही परकीय कंपन्या ज्या चीनमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्यांची सुद्धा नावं विचारली जाऊ शकतात। एक कंपनीचं नाव आहे स्टारबक्स, दुसऱ्या कंपनीचं नाव आहे मॅकडोनाल्ड। या कंपन्यांनी सुद्धा चीनच्या डिजिटल युआनच्या वापरामध्ये सहभाग घेतलेला आहे। जसं चायना स्वतःचं डिजिटल
करन्सी आणण्याचा प्रयत्न करत आहे. सेम त्याच पद्धतीनं अमेरिका सुद्धा स्वतःचं डिजिटल डॉलर हे डिजिटल करन्सी, तर भारत स्वतःचं लक्ष्मी नावाचं डिजिटल चलन तयार करू पाहत आहे. ही नावं लक्षात ठेवा. चायनाचं ERMB 2022, अमेरिकेचं डिजिटल डॉलर, तर भारताचं लक्ष्मी नावाचं डिजिटल चलन आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत. यासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असायला हवी, ती आहे फेसबुक सुद्धा स्वतःचे डिजिटल करन्सी लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या डिजिटल करन्सीचं नाव आहे लिब्रा. नाव लक्षात ठेवा, फेसबुकच्या डिजिटल करन्सीचं नाव आहे लिब्रा. महत्त्वाचं नाव आहे. सध्याच्या कंडिशनला सुद्धा जागतिक व्यापारामध्येच नव्हे तर इतर जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा चीनच्या डॉलर, अमेरिकेच्या डॉलरचा बोलबाला आहे. या माहितीवरनं तुम्हाला हे लक्षात येईल. आर्थिक वर्ष 2019 मध्ये 90% व्यवहार हे अमेरिकन डॉलरच्या माध्यमातून झालेले आहेत, तर चीनच्या चलनाचा या सर्व जागतिक व्यापारातील वाटा फक्त नगण्य 2% आहे. जगभरामध्ये देशाने साठवून ठेवलेला परकीय चलन साठ्यामध्ये सर्वात जास्त चलन साठा अमेरिकेचा आहे, जो जवळपास 60% आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, भारताच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणजे परकीय चलन साठ्यामध्ये जवळपास 487 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. 487 बिलियन अमेरिकन डॉलर आहे. यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की अमेरिकन डॉलरचं महत्त्व किती आहे. यामध्ये हे लक्षात ठेवा, अमेरिकन चलनाला हार्ड करन्सी म्हणतात. मी उद्या किंवा परवा हार्ड चलन म्हणजे काय व सॉफ्ट चलन म्हणजे काय यावरती एक सुंदर व्हिडिओ बनवल, तो तुमच्यासोबत शेअर करेल. सो ही डिजिटल युआन बद्दलची न्यूज आहे. याबद्दल तुम्हाला प्रिलिम्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची महत्त्वाची न्यूज जी ऑलरेडी आपण पाहिली ती आहे हाँगकाँगच्या बाबतीत. हाँगकाँगवर आपण परत एकदा व्हिडिओ पाहणार आहोत. हाँगकाँगच्या बाबतीत परत एकदा युरोपियन युनियननं सुद्धा सांगितलेलं आहे की चीननं ब्रिटनसोबत जो, युनायटेड किंगडमसोबत जो करार केला आहे त्यानुसार चीननं हाँगकाँगच्या स्वायत्ततेचा, ऑटोनॉमीचा आदर करावा. चीनने कोणत्याही कायद्यामार्फत हाँगकाँगच्या ऑटोनॉमीला किंवा स्वायत्ततेला धोका पोचेल असं कोणतंही पाऊल चीननं उचलू नये असं आवाहन युरोपियन युनियननं केलेलं आहे. आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं की अमेरिकेनं सुद्धा चीनने हाँगकाँगच्या ऑटोनॉमीला व्हायोलेट करू नये यासारखं आवाहन केलं होतं. सेम आवाहन आज युरोपियन युनियननं केलेलं आहे. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिचेल हे आहेत. हे नाव लक्षात ठेवा. मिचेल हे युरोपियन देशांच्या सरकारचे नेतृत्व करतात. चार्ल्स मिचेल हे नाव आहे. सोबतच चीनच्या पंतप्रधानांचं नाव लक्षात ठेवा, ली केक्वँग हे त्यांचं नाव आहे. लक्षात ठेवा, यांनी नवीन सुरक्षा कायदा मांडला आहे ज्यामुळे हाँगकाँगचं स्वायत्तता धोक्यात आलेली आहे. दोनही नावं महत्त्वाची आहेत. चार्ल्स मिचेल व ली केक्वँग हे दोनही नावं महत्त्वाची आहेत. युरोपियन युनियनबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, युरोपियन युनियन ही एक राजकीय व आर्थिक युनियन आहे. इंग्लिशमध्ये याला पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक युनियन म्हणतात. याचे सध्या 27 सदस्य आहेत. नाव लक्षात ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट, युरोपियन युनियनमध्ये ॲड होणारा सर्वात शेवटचा सदस्य राष्ट्र आहे क्रोएशिया. तर 31 जानेवारी 2020ला युरोपियन युनियनमधनं बाहेर पडणारं सदस्य राष्ट्र आहे युनायटेड किंगडम. म्हणजे युरोपियन युनियनची जी सदस्य संख्या 28 झाली होती, ही सदस्य संख्या युनायटेड किंगडमच्या बाहेर पडण्यामुळे 27 झाली आहे व सर्वात शेवटचा ॲड होणारा देश आहे क्रोएशिया. 1999ला युरोपियन युनियन मॉनिटरी युनियनची स्थापना करण्यात आली. मॉनिटरी युनियनचा सिंपल मिनिंग आहे युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांमध्ये एकच कॉमन करन्सी असेल. लक्षात ठेवा, युरोपियन युनियनच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी युरो करन्सी ॲक्सेप्ट केलेली नाहीये. 1999ला युरोपियन युनियनच्या मॉनिटरी युनियनची स्थापना झालेली आहे. याची स्थापना 1999ला झाली, पण हे पूर्णतः इम्प्लिमेंटेशन 2002 साली झालं. सध्या युरोपियन युनियनच्या मॉनिटरी युनियनमध्ये एकूण 19 सदस्य आहेत. त्यांचं युरो हे चलन आहे. म्हणजे युरोपियन युनियनच्या सर्व 27 सदस्य युरो या चलनाला अधिकृत चलन म्हणून मानत नाही. तर या 27 पैकी फक्त 19 सदस्य हे फक्त युरो चलन हे अधिकृत चलन मानतात. बाकीचे देश त्यांचं स्वतःचं डोमेस्टिक चलन अधिकृत चलन मानतात. युरोपियन युनियनची हेडक्वार्टर किंवा राजधानी ब्रुसेल्स इथं आहे. सध्या युरोपियन युनियनच्या टोटल 24 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. लक्षात ठेवा, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. युरोपियन युनियनच्या सध्या 24 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. फॅक्च्युअल डेटा आहे, महत्त्वाचा हा तुम्ही लक्षात ठेवावा. पुढची महत्त्वाची गोष्ट, युरोपियन युनियनला आपण सुप्रा नॅशनल युनियन हे नाव सुद्धा वापरू शकतो. जी युनियन देशाच्या बाउंड्रीच्या पलीकडे जाते व जी खूप सर्व देशांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करते, अशा युनियनला आपण सुप्रा नॅशनल युनियन असंही म्हणतो. लक्षात ठेवा, युरोपियन युनियन ही एक सुप्रा नॅशनल युनियन आहे. युरोपियन युनियनच्या स्थापनेमध्ये खूप सर्व ट्रीटीज आहेत, त्या विनाकारण लक्षात ठेवण्याची गरज नाही. याच्याबद्दल आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर 4 मध्ये एक पॉईंट आहे, त्याचं नाव आहे
प्रादेशिक व्यापार करारनामा WTO मध्ये हे शिकवताना मी तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगेल की युरोपियन युनियनची स्थापना कशी झाली, युरोपियन युनियन सध्या कोणत्या स्टेटसला आहे. हा तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. प्रादेशिक व्यापार करारनामा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट. परत एकदा सांगतो, प्रादेशिक व्यापार करारनामाला आपण रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट असंही म्हणतो. युरोपियन युनियनची स्थापना होताना सर्वात महत्त्वाचा जो करार आहे तो आहे ट्रीटी ऑफ रोम. फक्त नाव लक्षात ठेवा, यांच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा पुढील लेक्चर्समध्ये करणार आहोत. ही 1958चा करार आहे. त्यानंतर पुढचा आहे सिंगल युरोपियन ॲक्ट, हा 1987चा आहे. त्यानंतर पुढच्या ट्रीटी ऑफ मॅस्ट्रिक्ट जी 1993ची आहे. ट्रीटी ऑफ मॅस्ट्रिक्टलाच आपण ट्रीटी ऑफ युरोपियन युनियन असंही म्हणतो. लक्षात ठेवा, ट्रीटी ऑफ मॅस्ट्रिक्टलाच आपण ट्रीटी ऑफ युरोपियन युनियन असंही संबोधतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची ट्रीटी आहे ट्रीटी ऑफ लिस्बन. ही ट्रीटी सर्वात महत्त्वाची आहे, याच्याबद्दल मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. फक्त नाव लक्षात ठेवा, क्रोएशिया हा 2013ला ॲड झाला. युरोपियन युनियनमध्ये ॲड होणारा क्रोएशिया हा सर्वात शेवटचं सदस्य राष्ट्र आहे. तर युरोपियन युनियनमध्ये बाहेर जाणारं 31 जानेवारी 2020ला युनायटेड किंगडम हे युरोपियन युनियनमधनं बाहेर पडलं. नाव लक्षात ठेवा, युनायटेड किंगडम हे 31 जानेवारी 2020ला युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. पुढची महत्त्वाची न्यूज आहे बॅट वुमन. यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो किंवा यांचं नाव तुम्ही एस्सेमध्ये टाकू शकता. बॅट वुमन या चीनमधील ज्या ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला, या वुहानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या उपाध्यक्षा आहेत. यांचं नाव आहे शी झेंगली, हे यांचं नाव आहे. नाव लक्षात ठेवा, याच्यावरती प्रिलिम्स किंवा मेन्स किंवा इतर परीक्षांमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यांनी सांगितलं आहे की हा जो कोरोना व्हायरस आहे ही फक्त सुरुवात आहे. यासारखी खूप सर्व व्हायरल संकटं जगावर येऊ घातलेली आहेत व त्यासाठी आजच्या घडीला जगातील सर्व सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन या संकटाला सामूहिकरित्या तोंड देणं गरजेचं आहे, हे शी झेंगली यांनी सांगितलेलं आहे. त्यांना त्या बॅट वुमन म्हणून फेमस आहेत. का तर त्यांनी कोरोना वटवाघळांमध्ये आढळणाऱ्या कोरोना विषाणूवर खूप डीपमध्ये रिसर्च केलेलं असतं. त्यांना बॅट वुमन सुद्धा म्हणून ओळखलं जातं. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या चाचणीवरती ब्रेक. का तर काही आरोग्य तज्ज्ञांच्या मध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्विन, ॲझिथ्रोमायसिन या प्रकारच्या औषधी कोरोना व्हायरसच्या ट्रीटमेंटसाठी वापरल्यामुळं असं लक्षात आलं की त्या ठिकाणी हार्टबीट वाढणं, हार्ट अटॅकचा येणं किंवा इतर सर्व गोष्टींमुळं ॲनाफिलॅक्टिक शॉक येऊन त्या ठिकाणी त्या रुग्णाचा मृत्यू होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. यामुळं जागतिक आरोग्य संघटनेनं हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या चाचणीवरती ब्रेक दिलेला आहे. WHOच्या प्रमुखांचं नाव आहे टेड्रोस अधानॉम घेब्रेसियास यांनी सांगितलेलं आहे. याच्या अंतर्गत जागतिक व्यापार संघटना व इतर सर्व पार्टनर संस्था आणि देशांच्या मदतीने एक महत्त्वाची ट्रायल घेतली जाते, ज्याला आपण सॉलिडॅरिटी क्लिनिकल ट्रायल किंवा एकता वैद्यकीय चाचणी सुद्धा म्हणतो. एकता वैद्यकीय चाचणीचा सिंपल अर्थ आहे, एकता वैद्यकीय चाचणी म्हणजे जागतिक व्यापार संघटना व इतर सर्व सदस्य राष्ट्र व पार्टनर देशांच्या मदतीनं जे इच्छुक पेशंट आहेत ज्यांच्यावरती ट्रायल केली जाऊ शकते, त्या सर्व रिसर्चचा डेटा एकत्रित करून त्या ठिकाणी त्या पेशंटवर किंवा स्वयंसेवकांवरती ही चाचणी देऊन त्यांच्यामध्ये कोविड-19च्या अगेन्स्ट प्रतिकार क्षमता किंवा इम्युनिटी डेव्हलप होऊ शकते का याचा अभ्यास केला जातो. त्याला आपण सॉलिडॅरिटी क्लिनिकल ट्रायल सुद्धा म्हणतो. सध्या हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या सॉलिडॅरिटी क्लिनिकल ट्रायलला थांबवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, सॉलिडॅरिटी क्लिनिकल ट्रायल हे एक आंतरराष्ट्रीय क्लिनिकल ट्रायल आहे. थँक्यू व्हेरी मच.